नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची उसळ किंवा काळ्या चण्याची उसळ। खायला एकदम छान लागते काळ्या चण्याची उसळ। एक वेळेस नक्की करून बघा या पद्धतीने। चला तर मग बघूया। त्यासाठी मी कढईत तेल टाकून घेतले। तेल कडकडीत गरम झालं, त्यात 1 चमचा मोहरी टाकली, 1 चमचा जिरं टाकले। ते छान तडतडले की त्यात 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले, ते टाकून घेऊ। कांदा थोडासा परतून घेऊ आपण। एखादा मिनिटभर कांद्याला परतून घेऊ। एखाद मिनिट कांदा परतला की त्यात 7-8 कढीपत्त्याची पानं टाकून घेऊ। आणि बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ। याला मिक्स करून 2-1 मिनिट परतून घ्यायचं। मग याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ। 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर टाकली, छोटा चमचा हळद टाकली आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकलाय। आणि याच्यामध्येच मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार। याला मिक्स करून घ्यायचं, एखाद मिनिट परतून घ्यायचं। मग याच्यामध्ये 1 कप भर पाणी टाकून आपण याला शिजवून घेऊ। असं पाणी टाकून शिजवल्याने आपला टोमॅटो सॉफ्ट होतो। नाहीतर मग आपण हरभरा अगोदरच शिजवून घेतलेला असल्यामुळे टोमॅटो शिजल्या जात नाही आणि चव एवढी व्यवस्थित लागत नाही। असं शिजवून घेतलं ना चव खूप छान लागते। आता याच्यावर झाकण ठेवून याला आपण 2-3 मिनिट शिजू देऊ। आता 2-3 मिनिटानंतर बघू। आपला टोमॅटो आता इथे बऱ्यापैकी शिजलाय, पण अजून पूर्ण शिजलेला नाहीये। याला मिक्स करू आणि याच्यावर परत झाकण ठेवून याला 2 मिनिट शिजू देऊ। आता इथे आपला टोमॅटो शिजलाय। असं पाणी टाकून शिजवून घेतलं ना भाजीची चव खूप छान लागते। आणि न शिजवता डायरेक्ट जर शिजवलेले हरभरे याच्यात टाकले तर ते टोमॅटो तसाच राहतो, त्याच्यामध्ये शिजल्या जात नाही। आता शिजून झाला इथे आपला टोमॅटो। आता याच्यामध्ये मी हे 4-5 तास भिजवून घेतलेले हरभरे 5-6 शिट्टी काढून कुकरमध्ये शिजवून घेतलेत। एकदम मऊ असे शिजवून घेतलेत। आता हे याच्यामध्ये टाकून घेऊ। आपला हरभरा किंवा काळे चणे टोमॅटोच्या मिश्रणात किंवा मसाल्यात टाकून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ। सगळं छान मिक्स करून घ्यायचं। हे सगळं मिक्स झालं इथे। आता याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकू। शेंगदाण्याचा कूट टाकणं एकदम ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी चालेल, पण भाजी थोडीशी मिळून येते त्याने। शेंगदाण्याचा कूट टाकून याला मिक्स करून घेऊ आणि सर्वात शेवटी याच्यावर अर्धा चमचा गरम मसाला घालू। गरम मसाला घातल्याने चव खूप छान येते भाजीला आणि तो शेवटीच घालायचा। आता याला मिक्स करून घेऊ। सगळं मिक्स झालं की याला 2 मिनिटासाठी झाकून ठेवू, म्हणजे सगळ्या मसाल्यांचे फ्लेवर आपल्या हरभऱ्यामध्ये उतरतील। आता 2 मिनिटानंतर याला झाकण काढून पुन्हा मिक्स करून घेऊ। आता इथे तयार झाली आपली भाजी। त्याच्यावर सर्वात शेवटी कोथिंबीर टाकून घेऊ। भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊ।
आपली भाजी तयार आहे। एक वेळ या पद्धतीने हरभऱ्याची उसळ नक्की करून बघा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।